हॅलो फ्रेंड्स, गायनेक शमिता हियर. गेल्या व्हिडिओमध्ये आपण फिमेल्समध्ये 3 रूट्स अर्थात 3 दरवाजे याबद्दल बोललो होतो आणि मेल्समध्ये 2 रूट्स आणि 2 दरवाजे याबद्दल बोललो होतो. तर आता मला एक प्रश्न असा आलाय की फिमेल्समध्ये युरिन इन्फेक्शन का कॉमन आहे मेल्सपेक्षा. तर त्याचं उत्तर असं आहे की फिमेलचा जो युरिनचा रूट आहे, दरवाजा आहे आणि युरिन बॅग आहे, ह्याच्यामधला जो एंट्रन्स किंवा ह्याचा जो पॅसेज आहे तर तो छोटा आहे आणि मेल्समध्ये जे एंट्रन्स आहे युरिनचं आणि युरिन बॅग आहे त्याचा जो पॅसेज आहे तो मोठा आहे. त्यामुळे फिमेल्समध्ये काय होतं की इन्फेक्शन आहे ते लगेच युरिन बॅग पर्यंत पोहोचतं आणि हे वन ऑफ द रिझन आहे की फिमेल्समध्ये युरिन इन्फेक्शन कॉमन आहे. दुसरं रिझन असं आहे की जो स्टूलचा जो एंट्रन्स आहे तर ते जो स्टूलचा एंट्रन्स आहे तर तो युरिन एंट्रन्सच्या जवळ आहे. हे तिन्ही डोर्स हे जवळजवळ आहे. त्याच्या उपरित किंवा त्याच्या अपरोक्ष मेल्समध्ये स्टूलचा दरवाजा जो आहे तर हा लांब आहे आणि त्यामुळे काय होतं की शौचामध्ये बरेचसे जंतू असतात. त्यामुळे फिमेल्स आर मोर प्रोन टू इन्फेक्शन बिकॉज दोन्ही डोर्स जवळ आहेत आणि मेल्समध्ये तसं नसतं. सो दिस इज वन ऑफ द अनाटॉमिकल रिझन की असं का आहे. थँक्यू.